झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येते। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी या प्रकरणामध्ये नवे आरोप केलेत। पुण्याच्या जमिनीवर अजित पवारांचा 2018 मध्येच डोळा होता। माजी महापौर निलेश मगर यांनी 18 लोकांचे पॉवर ऑफ अटर्नी घेऊन ही जमीन अडकवून ठेवण्याचा आरोप सुद्धा अंजली दमानिया यांनी केलेला आहे। बघूयात त्या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। कुळावर कुळ लागण्याचा प्रकार कधीही होत नाही। आता तो कसा लागला याचा शोध महसूल अधिकाऱ्यांनी आता घेतला पाहिजे। मी जर कुठला चुकीचा व्यवहार केला असता, त्यांना पैसे दिले असते, आर्थिक व्यवहार कुठे जर झाले असते तर मी गुन्हेगार ठरू शकतो। समितीने बोलवलं, मी 100% जाणार। फक्त पार्थ पवार आणि अमेडिया नाही तर याच्यात अजित पवारांचा सुद्धा रोल आहे। अस्पष्ट बोलत असताना कुठल्या तरी कंपनीचं नाव त्या ठिकाणी खराब होत असेल, नाहीतर काही लोकांची चांगली प्रतिष्ठा खराब होत असेल तर हे कोणालाही त्या ठिकाणी पटणार नाही। म्हणून विधानसभा आणि परिषदमध्ये उद्या परवा आम्ही हा विषय मांडणार आहोत। झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात अंजली दमानिया यांनी आरोपांचा नवा बॉम्ब डागलाय। पुण्याच्या जमिनीवर अजित पवारांचा 2018 मध्येच डोळा असल्याचा धक्कादायक आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। 2018 मध्ये कुळाची जमीन दाखवून राष्ट्रवादीचे माजी महापौर निलेश मगर यांनी 18 लोकांच्या कुळाची पॉवर ऑफ अटर्नी घेऊन जमीन अडकवून ठेवली होती असा खळबळजनक आरोप दमानिया यांनी केलाय। हे निलेश मगर आहेत आणि यांच्या नावावर ही पॉवर ऑफ अटॉर्नी कुळावर कुळ तयार करून ती करून घेतली। 2018 मध्ये ती अडकवून ठेवली, पण तेव्हा सरकार त्यांचं नव्हतं, त्यांना ती थेट त्यांच्या नावावर करता येत नव्हती। म्हणून आता उपमुख्यमंत्री झाले, पालकमंत्री झाल्यानंतर ती आपोआप आपल्या नावावर करून घेतली, ही याच्यावरनं स्पष्ट दिसते। आता या जमिनीत सगळे जर आपण कागदपत्र बघितले, तीच जमीन 88 नंबरची 1 ते 26 असलेली मुंबई सरकार असलेली जमीन ही तेव्हाच्या काळी सुद्धा याची पॉवर घेतलीच कशी गेली। त्याच्यात सरळ सरळ बाजूला लिहिलेलं आहे की वतनाची जमीन आहे, अमुक आहे, तमुक आहे, पण हे सर्रास होताना दिसतंय आणि महसूल अधिकारी हे त्यांच्याशी संगनमत करून या सगळ्या गोष्टी केल्या गेल्यात हे आता स्पष्ट झालंय। म्हणजे तेव्हा सरकार त्यांचं नव्हतं म्हणून थेट नावावर नाही केली, आता मी उपमुख्यमंत्री आहे, मी तिथला पालकमंत्री आहे, थेट मुलाच्या नावावरती जमीन घेतली। 2006 मध्ये ज्याप्रमाणे शीतल तेजवानी यांनी 89 लोकांची पॉवर ऑफ अटर्नी घेतली होती, त्याचप्रमाणे 2018 मध्ये निलेश मगर यांनी 18 लोकांची पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली। मुळात ही जमीन वतन जमिनीच्या प्रकारात मोडते, त्यामुळे त्यावर 18 जणांचं कुळ दाखवणं पूर्णपणे नियमबाह्य आहे। मगर हे या प्रकरणातील मोठे खेळाडू असून ते मगरपट्टा सिटीचे डायरेक्टर आहेत। या जमीन प्रकरणात खारगे समितीसमोर निलेश मगरांच्या चौकशीची ही मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। मात्र दुसरीकडे निलेश मगरांनी अंजली दमानिया यांचे सर्व आरोप फेटाळले। जमीन व्यवहाराशी कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केलाय। तसंच चौकशीसाठी बोलावल्यास खारगे समितीसमोर बाजू मांडणार असल्याचं सुद्धा मगर यांनी म्हटलंय। कुळावर कुळ लागण्याचा प्रकार कधीही होत नाही। आता तो कसा लागला याचा शोध महसूल अधिकाऱ्यांनी आता घेतला पाहिजे। त्यांची समिती स्थापन झाली आहे, तर हे सगळे पेपर मी खारगे समिती पुढे ऑलरेडी पाठवून दिलेत। महत्त्वाचं असं आहे की आता त्यांना आणि निलेश मगरना देखील या चौकशीसाठी बोलवावं लागेल। हे का केलं गेलं, याच्यात काय व्यवहार झाले, पुढे शीतल तेजवानीशी काही बोलणं झालं होतं का, हे सगळे त्यांच्या खुलाशातनं नंतर बाहेर येईल। 100% जाणार। जे आहे ते आहेच। मी जर काही चुकीचं केलं असेल तर नाही जाणार ना, पण मी जे काही केलेत शेतकऱ्यांच्या वतीनं मी सरकारकडे बाजू मांडत होतो आणि ज्या दिवशी आम्हाला कळालं ह्याच्यात पुढे जाण्यात अर्थ नाही, त्या दिवशी थांबलो। मी जर कुठला चुकीचा व्यवहार केला असता, त्यांना पैसे दिले असते, आर्थिक व्यवहार कुठे जर झाले असते तर मी हे होतो ना की गुन्हेगार ठरू शकतो। समितीने बोलवलं, मी 100% जाणार। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात अंजली दमानिया यांनी अजित पवारांवरही निशाणा साधलाय। पुणे जमीन प्रकरणाची माहिती अजित पवारांना आधीपासूनच होती। तसंच या प्रकरणात फक्त पार्थ पवार नव्हे तर अजित पवारांचाही रोल असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। मला तर पहिल्या दिवशीपासून ती खात्री आहे की याच्यात फक्त पार्थ पवार आणि अमेडिया नाही तर याच्यात अजित पवारांचा सुद्धा रोल आहे। कारण जर पुण्याच्या कलेक्टरांना
जून महिन्यापासून या सगळ्या गोष्टी माहिती होत्या, तर शक्यच नाही की त्यांनी त्या पालकमंत्र्यांना सांगितल्या नाहीत. आणि पालकमंत्र्यांना याची पूर्ण कल्पना असून जे पोलीस पाठवले गेले पोझेशन मिळवण्यासाठी, ते कोणाच्या सांगण्यावरनं पाठवले गेले, या सगळ्या गोष्टी आता हळूहळू पुढे येतील. अंजलीताई सातत्याने आरोप करत असतात. अंजलीताईंच्या आरोपांमध्ये ते कागदपत्रही देत असतात. मला वाटतं की न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. ताई देखील यामध्ये कोर्टामध्ये गेलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणावरती मला जास्त कल्पना नसल्यामुळे मी काही बोलणं योग्य होणार. अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर रोहित पवार चांगलेच आक्रमक झालेत. पुरावे असल्याशिवाय अंजली दमानिया यांनी बोलू नये असा सल्ला रोहित पवारांनी दिलाय. तर या प्रकरणात स्थानिक चौकशी समिती नेमायला हवी होती असं मत सचिन अहिर यांनी व्यक्त केलंय. तसंच पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा मुद्दा अधिवेशनात मांडणार असल्याचंही अहिर यांनी यावेळेला म्हटलंय. पहिला प्रश्न निलेशराव मगरांचा, त्यांचे व्यक्तिगत काय व्यवहार होते, कोणाबरोबर व्यवहार होते हे त्यांनाच त्या ठिकाणी माहिती. त्यामुळे कुणीतरी कुठल्या तरी कंपनीमध्ये डिरेक्टर आहे आणि त्यांनी जर व्यक्तिगत जीवनामध्ये कुठली तरी त्या ठिकाणी काही डील केला असेल, नाही तर कॉन्ट्रॅक्ट केला असेल, तो त्यांचा व्यक्तिगत विषय असू शकतो. त्यामुळे पुरावे असल्याशिवाय त्या ठिकाणी कुठेही बोलू नये. आणि दमानिया मॅडमला मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही बोलत असताना थोडं स्पष्टपणे बोलणं फार महत्त्वाचं आहे. उगाच अस्पष्ट बोलत असताना कुठल्या तरी कंपनीचं नाव त्या ठिकाणी खराब होत असेल, नाही तर काही लोकांची चांगली प्रतिष्ठा खराब होत असेल, तर हे कोणालाही त्या ठिकाणी पटणार नाही. ते आरोप म्हणजे तथ्य आहेत की नाही, आणि म्हणूनच तर आम्ही वारंवार बोलतोय की याची साधी चौकशी का होत नाहीये. याची चौकशी जर झाली तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल, आणि त्यामध्ये हे स्पष्टता येईल की बाबा ह्याच्यामध्ये कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे. पण चौकशीच करायची नाही, परस्पर क्लीन चिट द्यायची, परस्पर मंत्र्यांनीच खुलासा करायचं आणि संपूर्ण चौकशी एका वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे. वेळ होतोय, अजून कारवाई होत नाही. एक महिना होऊन गेला. 100% वेळ झालेलाच आहे. आणि म्हणून विधानसभा आणि परिषदमध्ये उद्या परवा आम्ही हा विषय मांडणार आहोत. झी 24 तासनं भांडाफोड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात दमानिया यांनी नवे आरोप केले. राष्ट्रवादीचे माजी महापौर निलेश मगर यांच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. तसंच अजित पवारांवर देखील दमानिया यांनी आरोपांचा बॉम्ब टाकलाय. याआधीही दमानिया यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि आता पुन्हा एकदा आरोप करत दमानिया यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.